नको. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. या ठिकाणी सध्या होताना पाहायला मिळतात आणि एकीकडे जे पाच आरोपी आहेत गोपीचंद पडळकर यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे. साहेब नको. पडता गेट बंद. विधान भवन बंद. अरे उद्या ठेवा, आम्हाला सुसू विसूला लागले तर जायला जागा ठेवा.
हा ठीक आहे प्रॉब्लेम नाही असं सर्च केलं काय काळजी करू नका आमचा जीव गेला तरी बेहतर कार्यकर्त्याला सोडणार तुम्ही काय काळजी करू नका आमच्या गाडीला इजा नाही होत आम्ही स्वतः इजा करू आमची महाराष्ट्र राज्याची मालमत्ता आहे काही अशा त्याला दुसरं आहे गाडी बंद करून पायथून बसली कोण आपले ड्रायव्हर साहेब आहे अरे तिला हे हँडब्रेक असेल ना हँडब्रेक लावून ठेवा मागे 2 दगडा लावून ठेवा विषय संपला पुढे नाही झाले पाहिजे तर चालेल आपल्याला काही इजा नाही झाली पुढे नाही हा मला इजा झालेला लपड व्हायला हे चुकून जरी झालं थोड्या वेळ मी माझं डोकं फोडून घेणार मच्छर पण चावायला पाहिजे तुम्हाला मच्छर पण चावायला पाहिजे मच्छर येत नाही माझ्या मच्छर प्रूफ मला आंदोलनाला बघितलं आहे मी काय कॅन्टीन गेटच्या पाठी हे आंदोलन बसलं पार्किंगला आलास ना पार्किंग वरतून पाठी यायला रस्ता आहे हे लवकर या त्या पंख्याला पण घेऊन येतो बिनकामाचा पैसा फेसबुक लाईव्ह सवाबार सांगितलं एक नाही पुलिस क्या उठाएंगे अपने पागल और मेरे को ऐसा उठा के लेके जा रहे हैं और टीवी पे दिख रहा है और मजा आम्ही सोडून आएगा वजन के लिए उठा पाते हेलो हेलो
ये डीसीपी साहब भाई इधर आ जाओ, इधर नहीं, इधर विधान भवन में आ जाओ, इधर अंदर आ जाओ, आ जाओ। हेलो आ जाओ इधर, डीसीपी आ गए मुंडे। हाँ उसने क्यों रुका है? अरे आ जाओ तो जा लो, उसने क्यों रुका है, क्या रुका है? दोघांवर केसेस रजिस्टर पण रेकॉर्ड आहे बहुतेक. 5 लोक त्यांनी मारले आमच्या सगळ्यांना आपण अटक करू. एका माणसाला अटकाचा आपण सोडून दिलं. म्हणले पोलिसांनी बाहेर 4 आरोपी अटक करा. घरी करणार. सर थांबा, ते मुंडे साहेब बोलतात तिकडे, मुंडे साहेब बोलतात ना तिकडे. आता कुठं एवढं? अमरदीप भाई अभी क्या करूं मैं? समीर खाली बस. समीर खाली बस का तू? बोलायला सांग त्याला, यायला बोला. आता मी काय बोललो? हे बंद कर, चालू बंद करू नको. कोणाच्या साहेबांचं पाहिजे, पण तिथे का ना पुढे फेन्सला पाहिजे. इथपर्यंत जा. गाडीच्या टायर समोरच येऊन थांबले. त्याच्यामध्ये कोणाला ओळखत नाही. मला जे आले कंप्लेंट त्याच्यानुसार आम्ही
आमदार साहेबांना इथे राहण्याचा अधिकार आहे. जे कोणी असं कोणी उठणार नाही. तुम्हाला जसं आता उचला ना, आम्ही तुम्हाला कुठे आम्ही तुमच्या कामात येणार नाही. आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्ही बघितलं संविधानिक अधिकार आहे का मला इथे आम्ही ठरवू. आता इथे पोलीस कारवाई चालू आहे, गुन्हा दाखल आहे त्या प्रत्येकाचं. अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. अरे गुंडांचं संरक्षण करणाऱ्या या सरकारचा, जय असो, अरे गुंडांचं संरक्षण करणाऱ्या या सरकारचा, जय असो, अरे मकोकाच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या या सरकारचा, जय असो, अरे मकोकाच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, जय असो, मकोकाच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, जय असो. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. वातावरण खराब नका करू. अरे नहीं चलेगी. लागलं पाहिजे. वातावरण खराब सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे मकोकाच्या आरोपीला तंबाखू खायला देत होते पोलीस, तंबाखू. त्या मकोकाच्या आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय. हो मुंडे साहेब, हो मुंडे साहेब, मकोकाचे आरोपी सोडून दिले. ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले. आता तेवढंच करा गुंडांचं संरक्षण, तेवढंच राहिलं महाराष्ट्रात. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. सरकार हमसे डरती
पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, या पोलीस प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, या पोलीस प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पळवून लावणाऱ्या पोलिसांचा, निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पळवून लावणाऱ्या पोलिसांचा, निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पळवून लावणाऱ्या पोलिसांचा. निषेध असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे मकोकाला पाठीशी घालणाऱ्या या सरकारचा, निषेध असो, मकोकाला मदत करणाऱ्या या पोलिसांचा, निषेध असो, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, निषेध असो, मकोकाच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा. निषेध असो, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। ऐसा है जिसने मार खाया उसको गाड़ी में बिठाया और जो मकोका लगा हुआ खूनी जिन्होंने इसको घुस के मारा उसको बाहर भगा दिया। हमसे कहा अध्यक्ष ने और सचिव ने कि हाउस बंद होने दो, इनको छोड़ देता हूं। शब्द देने के बाद शब्द घुमाया गया, क्या तरीका है? ये झूठ नहीं बोलने का ना हमसे। हमको अगर कहते कि नहीं केस होने वाली है, कल सुबह देखेंगे, तो हम ठीक कह देते। और वो 5 आरोपी भाग जाते हैं, जिन्होंने मारा वो भाग जाते हैं। असली आरोपी तो वो है जिसने बोला मारो करके, और ये वीडियो आप लोग दिखा रहे हैं। क्या आपको लगता है विधायक गोपीचंद पठानकोट को भी गिरफ्तार? अगर सही मानों में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है। आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने के लिए। क्या पुलिस प्रशासन है वो आरोपी को पीछे कर दिया? अरे मकोका का आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मार के। मकोका का आरोपी खून जिसने किया है वो आरोपी निकल जाता है। साइड लो। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे राहून दे विजुअल
ये कॅमेरा फिरव. धरपकड जी आहे ती या ठिकाणी सध्या होताना पाहायला मिळत आहे. आणि एकीकडे जे पाच आरोपी आहेत गोपीचंद पडळकर यांचे, त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे ती या सर्व जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या गाडीच्या खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आंदोलन जे आहे ते अतिशय उग्र स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळत आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे पोलिसांकडनं या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात या ठिकाणी होताना पाहायला मिळत यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. पोलिसांकडे या ठिकाणी धरपकड होते. अशा पद्धतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न जो आहे बाजूला घ्या रे, चला गाडी येऊ द्या. चला घ्या, चला. इकडे थांबा आहे बाकीचे. जितेंद्र आव्हाडांकडे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले असल्याचं
पोलीस उपायुक्त या ठिकाणचे आहेत मुंडे यांच्यावरती आरोप लावताना पाहायला मिळतात. पूर्ण पोलीस होताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण त्याची धरपकड जी आहे ती होताना साहेबांना जीवे मारण्याची सुपारी या मुंडे साहेबांना घेतली आहे. साहेबांचा मृत्यू होणार आहे. साहेबांची जीवे मारण्याची सुपारी या मुंडेने घेतली आहे. जितेंद्र आव्हाड स्वतः थोड़ा गड्डी छोड़ जितेंद्र आव्हाडजी तुम्ही स्वतः काही करून देऊ नका पण पोलीस या ठिकाणी मोठ्या पोलीस बलाचा वापर करत तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड करतायत. कोकाचा आरोपी आतमध्ये घुसून मारतो जो मार खातो त्याला पोलीस शांत 2 मिनिटं ह्याच्यावरती माननीय अध्यक्ष ह्यांनी आम्हाला कमिटमेंट मी सोडतो. सचिव भुळे यांनी आम्हाला कमिटमेंट दिली सोडतो. चिटिंग करतो. अध्यक्ष शब्द फिरवतात. या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान हे सर्वात मोठं असतं. फसवतात. आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे आम्ही करू दिलं असतं. कुठं बोलता आमच्याशी. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवत खुनाचे आरोपी मकोकाचे आरोपी आतमध्ये घुसून मारतात ते कुठे ते कुठे आहेत. तुमचे पोलीस ते आरोपींना पण पाहू शकतो आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमदार रोहित पवार पोलिसांच्या गाडीच्या खाली देखील राहून आंदोलन करण्याचा करत होता. काय सांगाल? एवढ्या पोलीस आणले 100-200 पोलीस. अरे सरकार जिसे धरती है पोलीस को आगे कर. हे बिचारे पोलीस तरी काय करणार. ते हुकमाचे बिचारे ताबेदार आहेत. पण मोकोकाचा आरोपी लपवला जातोय. खुनाचा आरोपी लपवला जातोय. ते महाराष्ट्राला समजू द्या. आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय. हे किती दुर्दैवी आहे. अगदी रात्रीचे 1:30 वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात. नितीन देशमुख यांना जे आहे ते ह्या ठिकाणाहून नेलं जात आहे. एकदम गुपचूप. नितीन देशमुखचा नाही आहे. गेटमधनं आता मरीन ड्राईव्ह पोलीस प्रश्न मारला कोणी कोणाला आपल्याला पाहायला मिळतात. आमदार रोहित पवार हे देखील या संपूर्ण एकाने खुणवलं. यांना पाठिंबा देण्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या 5 जणांनी जाऊन मारलं. संपूर्ण हा व्हिडिओ सगळीकडे आहे. आपण पाहू शकतो की मध्ये 5 जण कुठे आहेत. आणि या ठिकाणी विधान भवनामध्ये या आंदोलनाला आवरण्याकरता पोलिसांचा मोठा दादा काय सांगाल? तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झालात. काय सांगाल? हे फक्त सत्तेचा वापर केला जातोय. दडपशाही केली आव्हाड यांनी ज्या पद्धतीने हे उग्र स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता रोहित पवार हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिंब्याकरता या ठिकाणी दाखल झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु रात्रीचे 1:15 जवळपास 1 वाजलेले आहेत आणि आंदोलन अजून देखील सुरू आहे. एक माणूस आला आमदार भाजपचा आणि अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडताना आयुष्यामध्ये त्याचा दरवाजा उघडून त्या दोघांना लागलं. आव्हाड साहेबांना लागलं. 6 वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे भावाला न्याय मिळावा यासाठी इथे येतो आणि तुम्ही इथं स्टाईल मारता. आणि मग आज गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता. पासेस होते का? त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या, कुठले कुठले कलम लावले होते. आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या 4 माणसांबरोबर तिथं लढतो. आणि तरी कुठेही अंगावर गेला नव्हता. ते लोक अंगावर आले होते. ते कुठे 4 लोक एकावर तुम्ही केस करता, बाकीचे 3 कुठे? मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता, तुमचा आमदार, तुमचा मंत्री, तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का? सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात? मग इथं तुमच्या शक्तीचा आणि एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा? दडपशाही. हे पटणार नाही, हे चालणार नाही. हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत 1:30 वाजले तरी इथं लढत आहेत आणि आम्ही
त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत. रोहित दादा सर काय सांगाल, अगदी गोपनीय पद्धतीने अगदी रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत, 1:15 रात्रीच्या वेळी जे आहे नितीन देशमुख यांना ह्या ठिकाणाहून पोलिसांनी सुरक्षित नेलं जातं, याकडे कसं पाहता? नितीन देशमुखाचा विषय आहेच, आम्ही त्यांच्याबरोबर आहे, ते आमचे कार्यकर्ते आहेत. आमच्या नेत्यांवर हल्ला होत असताना एक कार्यकर्ता पुढे सरसावतो आणि अंगावर सगळे हल्ले घेतो, आम्ही त्याचा अभिमान त्या ठिकाणी मानतो. पण हे 4 लोक जे आले आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला आणि तुम्हीच मराठी मीडियाने जो व्हिडिओ पुढे आणलेला आहे, एक व्यक्ती तिथं खुणवतो आणि हे 4 लोक तिथं जातात. काय संदेश देता तुम्ही की आधी विधिमंडळामध्ये गुंड घेऊन तुम्ही येऊ शकता? रस्त्यावर गुंड आहेत, महिलांवर अत्याचार चालतात, सामान्य लोक आज अडचणीत आहेत. संतोष देशमुख असेल, सूर्यवंशी असतील, मुंडे हे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि इथं काय संदेश की आमदारांवर हल्ला होत असताना तुम्ही गुंड आणता आणि त्याच्यात आमच्या या कार्यकर्त्यांवर जो पास घेऊन आला होता त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करता. आणि हे 4 लोक ज्याच्यावर ऑलरेडी कुठले वेगवेगळे कलम आहेत त्यांना तुम्ही सहजपणे विदाऊट पास आत आणता, आहेत कुठं ते? आता 400 लोक पोलीस इथं येत असतील, एक फक्त हा विषय आम्ही काय म्हणतोय, संविधानिक पद्धतीने इथं बोलण्याचा प्रयत्न करतोय. 400 पोलीस आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन सामान्य लोकांना काळजी घेण्यासाठी पोलीस नाही. आमचं फक्त म्हणणे चर्चा करा आणि जे बाकीचे 3 आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करणं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह तुम्ही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही, हे योग्य दिसत नाही. विधिमंडळामध्ये गुंडागर्दी करणारे आणि जे काही झुंडशाही करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कारवाई झालीच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. और सर हिंदी में बताइए कि देर रात जिस प्रकार से विधान भवन की ऐसा है, हमको फंसाया। हम और जयंत पाटिल जाके अध्यक्ष जी शाम में मिले। पूरी वारदात सुनने के बाद अध्यक्ष ने कहा कि खत्म कर देंगे, रात को इनको हाउस खत्म होती छोड़ देंगे। अध्यक्ष है, हमने भरोसा रखा। फिर हम सचिव है भोले, उनके पास गए। उन्होंने भी कहा कि जैसे ही हाउस खत्म हो जाएगा हम छोड़ देंगे। आप मुझे कहा कि आप जाइए, आप जाने के बाद प्रेस वगैरह सब चली जाएगी। हम गए, बाद में उसको खींचतान पे गाड़ी में लाया और गाड़ी में बिठा दिया। हम गाड़ी के सामने आके बैठ गए। 400-500 पुलिस फौज लेके कार्यकर्ताओं खींचातानी पड़ता, कार्यकर्ताओं को धर के दबोच के तो नितिन देशमुख के पीठ को 10 जन ने दबाया, उसके गले में हाथ डाला और उसको घसीटते हुए लेके गए। वो मकोका को आरोपी जिसने नितिन देशमुख को हाउस में घुस के मारा, वो किधर है? वो खूनी और एक लड़का था उसमें, वो खूनी है, वो किधर है? यानी मकोका का आरोपी, 302 का आरोपी, ये सब जाके विधान भवन में मारते रहो। वीडियो है उसका, इशारा करते हुए उस आदमी का वीडियो है। उस आदमी के साथ जितने लोग खड़े थे वो जाके अंदर मारते वीडियो है। वो किधर है साहब? किसको छुपा रही है सरकार? मकोका के आरोपियों को? लानत है ऐसे सरकार पे, लानत है ऐसे सरकार पे। ये मंदिर है, ये गणतंत्र का मंदिर है। इस मंदिर में संविधान की पूजा की जाती है। इस संविधान को लाथाड़ा जा रहा है। हमको अध्यक्ष ने कमिटमेंट दी थी। अध्यक्ष इतनी झूठी बात करेगा तो किसको मानेंगे हम? इस मंदिर में, इस मंदिर के प्रमुख अध्यक्ष है। आप हमसे झूठ बात कर रहे हो, हमको बोल रहे हो कि छोड़ देंगे। मैं बोल रहा हूं अब हमारे साथ जयंत पाटिल नहीं है ना, आप जयंत पाटिल से पूछिए। अगर यही झूठ मूठ की बातें करने वाली है तो क्या भरोसा रखेंगे? हम तो रास्ते पे लड़ने वाले लोग हैं, लढेंगे। और साहेब मराठीत सांगा की ज्या पद्धतीने तुम्हाला विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता तो पाळल्याने तुमच्यासोबत धोका झालाय? मला शब्द दिला सोडून द्या, माझ्यावर जयंत पाटील, आम्ही दोघं अध्यक्षांकडे गेलो। अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल, आपण सोडून देऊ। आम्ही अध्यक्षांवर विश्वास ठेवला। ठीक आहे, अध्यक्ष बोलतायत, अध्यक्ष मालक आहे। अध्यक्ष निघून गेले, मी सुद्धा अध्यक्षांबरोबर बाहेर पडलो। नंतर भोळे नावाचे जे सेक्रेटरी त्यांच्याकडे गेलो, तेही म्हणाले अध्यक्षांनी सांगितलेलं आहे हाऊस संपलं की सोडून देतो। आता मी म्हटलं की साहेब गर्दी कमी करतो, मी स्वतः जरा थोडं बाहेर जातो। मी बाहेर गेल्यावरती नंतर कळलं की अध्यक्ष आले, मीटिंग झाली आणि ह्याला गाडीत बसवायला घेतलं। मी इथे आलो, गाडीसमोर बसलो।
आणि ज्या पद्धतीने 500 पोलीस घेऊन आले, अरे काय चालू आहे काय? मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो, तो आतमध्ये जाऊन मारतो, त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे, अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते. सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे, खुणवतांचा व्हिडिओ आहे, मारतानाचा व्हिडिओ आहे, आणि जो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी 500 पोलीस घेऊन येतात. और साहेब शेवटचा दिवस आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? आता मरिंडा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत. स्ट्रॅटेजी काय असणार? स्ट्रॅटेजी काय नसणार. सत्तेचा माज आणि मुजोडी जनता उतरव. आमचा जनतेवरती आणि व्यवस्थेवरती प्रचंड विश्वास. रोहित दादा, ज्या पद्धतीनं तुम्ही रात्री 1:30 वाजता विधान भवनात पोहोचलेला आहात, नितीन देशमुख यांना घेऊन तर गेलेले आहेत, पण आता पुढे काय तुमची मागणी आहे? बघा, शेवटी पवार साहेबांचा विषय होता. जो काही सत्तेत असणारा आमदार ज्या पद्धतीने एक विरोधी पक्षातल्या आमदारांना वागवतो, एक तर हे सिनियर आहेत, हे आदर ठेवतात, मीडियाशी बोलताना आहो जाओ त्या ठिकाणी करतात, आणि तो आमदार फक्त सत्तेत आहे म्हणून मुजरून त्या ठिकाणी जर तिथं अहंकार दाखवत असेल, हे कितपत योग्य आहे? अरे तुरे बोललं जातं. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत, तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो, आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत. त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना, त्याच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही. आणि मकोका लागणारा एक व्यक्ती, एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो, तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुणवतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो. आव्हाड साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत, आणि ही जी मगरुरी नाही आहे सरकारची, ती कुठेतरी लोकांसमोर आली पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू, आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बाहेर काढण्याचा 100% तिथं प्रयत्न करू. आता सुद्धा हे झाल्यानंतर आम्ही त्या जे कुठलं पोलीस स्टेशन असेल तिथं जाऊ. आम्ही कार्यकर्त्यांची साथ, सामान्य लोकांची साथ, संविधानाची साथ, आणि जे काही त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कशी राखली जाईल आणि तो संदेश लोकांना कसा दिला जाईल, हे जे सरकार आहे त्याचं दुटप्पी भूमिका असते. फक्त नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना, आमदारांना कुठेतरी पाठिंबा द्यायचा आणि सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, ही दुटप्पी भूमिका लोकांसमोर आली पाहिजे. आणि उद्या नक्कीच आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये येऊ हा मुद्दा मांडू, त्याच्या आधी मीडियाच्या समोर मांडू. पण हे जे काय आहे, वस्तुस्थिती आहे, या सरकारला फक्त राजकारण करायचंय, त्यांना बाकी काही गोष्टीचं घेणं देणं नाही. हे लोकांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. आव्हाड साहेब, कार्यकर्ते मात्र आतापासूनच विधान भवनाकडे यायला सुरुवात झालेली आहे. उद्यापर्यंत किती कार्यकर्ते येणं अपेक्षित आहेत महाराष्ट्रातले? काय आमची ताकद दाखवून कार्यकर्ते बोलून ताकद नाही दाखवत, पण प्रशासन आणि शासन यांचा जो अतिरेकीपणा आहे, हे मकोकाचा आरोपी कुठे आहे? मी डीसीपी मुंडेंना विचारलं, मकोकाचा आरोपी कुठे आहे? म्हणजे तपास करू ना. म्हटलं हा व्हिडिओ बघा ना मारतानाचा. अहो मुंडे साहेब, म्हटलं हा व्हिडिओ बघा ना मारतानाचा. मला धमकी दिल्याचा SMS, ट्विट, नंबर सकट मी टाकला. काय केलं पोलिसांनी? म्हणजे आई बहिणीवरनं शिवी देऊन तुला गोळ्या घालू इथपर्यंतचा तो ट्विट आहे. पोलिसांनी काय केलं? तो नंबर शोधला कोणाचा आहे? म्हणजे पोलिसांनी सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही, फक्त सत्तेपुढे जी हुजूर करायचं का?